नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्रेज असलेल्या पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप व संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. नुकतंच पोलीस भरती संबंधित एक GR आलेला आहे आणि त्या GR नुसार 5 मार्च ते 31 मार्च 2024 असा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्या भरतीची जाहिरात 1 ते 5 मार्च दरम्यान कोणत्याही क्षणी येऊ शकते. आता तो GR येथे स्क्रीनवरती दाखवून त्याच्यावरती अर्धा तास बोलण्यापेक्षा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते मी तुम्हाला सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांची पोलीस भरती करण्याची इच्छा आहे. स्पेशली आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांच्याकडे प्रॉपर गायडन्स नाहीये, जे क्लासेस लावू शकत नाही, अकॅडमीज जॉईन करू शकत नाही, त्यांचं फायनान्शियल रिझनमुळे असेल किंवा इतर रिझनमुळे असेल, अशा विद्यार्थ्यांना थोडीफार मदत व्हावी या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. सो व्हिडिओ बनवण्याचं काम मी केलेलं आहे, परंतु हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करून. ठीक आहे, तर चला मग सुरुवात करू आपल्या या आजच्या व्हिडिओला. पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप आणि संपूर्ण अभ्यासक्रम. पोलीस भरतीसाठी असलेल्या शारीरिक चाचणीविषयी आपण माहिती घेऊयात. तर पोलीस शिपाई पुरुष उमेदवारासाठी शारीरिक चाचणीचं स्वरूप कशा प्रकारचं आहे पहा. तर येथे 1600 मीटर धावणे याला 20 गुण असणार आहेत. नंतर आहे 100 मीटर धावणे, हे 15 गुणांसाठी असणार आहे. व गोळा फेक हे देखील 15 गुणांसाठी असणार आहे. अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी किंवा फिजिकल टेस्ट असणार आहे. महिला उमेदवारांसाठी कशा प्रकारचं शारीरिक चाचणीचं स्वरूप आहे पहा. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे याला 20 गुण असणार आहेत. 100 मीटर धावणे याला 15 गुण असणार आहेत व गोळा फेक याला देखील 15 गुण असणार आहे. अशा प्रकारे एकूण 50 गुणांसाठी फिजिकल किंवा शारीरिक चाचणी असणार आहे. नंतर आहे पोलीस शिपाई चालक पुरुष उमेदवाराकरिता शारीरिक चाचणीचं स्वरूप कशा प्रकारे आहे पहा. 1600 मीटर धावणे 30 गुणांसाठी असणार आहे. गोळा फेक 20 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे 50 गुणांसाठी पोलीस शिपाई चालकचं फिजिकल टेस्ट असणार आहे. नंतर महिला उमेदवारासाठी शारीरिक चाचणीचं स्वरूप पहा. 800 मीटर धावणे 30 गुणांसाठी असणार आहे व गोळा फेक हे 20 गुणांसाठी असणार आहे. पोलीस शिपाई चालक महिला उमेदवारांसाठी देखील फिजिकल टेस्ट 50 गुणांसाठी असणार आहे. नंतर नेक्स्ट आहे सशस्त्र पोलीस शिपाई SRPF पुरुष उमेदवार यांच्यासाठी असलेलं फिजिकल टेस्टचं स्वरूप कशा प्रकारचं आहे पहा. तर 5 किलोमीटर धावणे 50 गुणांसाठी असणार आहे. 100 मीटर धावणे 25 गुणांसाठी असणार आहे. तर गोळा फेक हे देखील 25 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे सशस्त्र पोलीस शिपाई यांच्यासाठी जी फिजिकल टेस्ट असणार आहे ती एकूण 100 गुणांसाठी असणार आहे. नंतर नेक्स्ट आहे पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी. पोलीस शिपाई चालक जे पद आहे त्यासाठी स्किल टेस्ट कौशल्य चाचणी घेतली जाते. ते कशा प्रकारची आहे पहा. तर हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी ही 25 गुणांसाठी असणार आहे. तर जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी हे देखील 25 गुणांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे ही जी फिजिकल टेस्ट आहे किंवा जे शारीरिक चाचणी आहे यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50% गुण मिळविणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता पाहूयात लेखी चाचणी किंवा रिटन एक्झाम. लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. आपली जी लेखी चाचणी आहे किंवा जी लेखी परीक्षा आहे ती एकूण 100 गुणांसाठी असणार आहे. फिजिकल कितीसाठी होतं? फिजिकल टेस्ट आपलं 50 गुणांसाठी होतं आणि हे जे आहे रिटन एक्झाम किंवा लेखी चाचणी हे 100 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये विषय कोणते आहेत पहा. तर अंकगणित 25 गुणांसाठी असणार आहे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे देखील 25 गुणांसाठी असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी हे देखील 25 गुणांसाठी असणार आहे आणि मराठी व्याकरण हे देखील 25 गुणांसाठी असणार आहे. पोलीस शिपाई चालक या पदाकरिता याप्रमाणेच विषय असणार आहेत. हे चारही विषय सेम असणार आहे, बट इथे एक विषय त्यांना एक्स्ट्रा असणार आहे किंवा एक पॉइंट एक्स्ट्रा असणार आहे. ते आहे वाहतुकीचे नियम किंवा मोटार वाहन चालविणे. समजलं? पोलीस शिपाई चालकासाठी सिलेबस किंवा विषय सेम आहेत, फक्त हा 5वा विषय त्यांना एक्स्ट्रा आहे, मोटार वाहन चालवणे किंवा वाहतुकीचे नियम. ठीक आहे. लेखी चाचणी किंवा रिटन एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी येथे आपल्याला कमीत कमी 40% गुण असणे आवश्यक आहे. पोलीस भरतीच्या रिटन एक्झामसाठी किंवा लेखी चाचणीसाठी निगेटिव्ह मार्किंग नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा.
पोलीस भरतीसाठी आपल्याला ऑफिशियली जो सिलेबस प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यामध्ये फक्त हे मुख्य घटक देण्यात आले आहेत. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे 4 मुख्य आणि पोलीस शिपाई चालक यासाठी मोटार वाहन चालवणे किंवा वाहतुकीचे नियम. ठीक आहे, हे 4 ते 5 असे मुख्य विषय देण्यात आलेले आहेत. हे विषय डिटेलमध्ये दिलेले नाहीयेत. आपण जर एक्झाम्पल पाहिलं, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानामध्ये कोणता घटक करायचा? सामान्य ज्ञान तर अफाट आहे, हे तिथे डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. मग यासाठी आपण काय केलंय की फक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रॉपर डायरेक्शन मिळावी यासाठीच पोलीस भरतीचे यापूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस करून आपण संबंधित विषयाचे असे मुद्दे काढलेत किंवा असे घटक काढलेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते आपण इथे पाहणार आहोत. सर्वप्रथम सामान्य ज्ञानामध्ये कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात ते पाहूयात. तर सामान्य ज्ञानामध्ये राज्यातील पोलीस प्रशासन, महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, भारताचा इतिहास, समाज सुधारक, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि चालू घडामोडी इत्यादी घटकांवरती सामान्य ज्ञान या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. नंतर नेक्स्ट गणितामध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात पाहूयात. तर संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, बेरीज वजाबाकी, पदावली, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी मसावी, व्यावहारिक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, घातांक, घनमूळ व वर्गमूळ, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळ, काम, वेग, काळ, अंतर, वेग, पाण्याची टाकी व नळ, सरळ व्याज आणि चक्रीवाढ व्याज, शेकडेवारी, नफा तोटा, नोटा नाणी आणि वयवारी या घटकांवरती गणित या विषयाअंतर्गत प्रश्न विचारले जातात. नंतर नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात पाहूयात. तर क्रमबद्ध मालिका, विजोड विसंगत पद ओळखणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, सांकेतिक लिपी किंवा भाषा, संख्या संचातील अंक शोधणे, आकृत्यांमधील अंक शोधणे, नंतर विधाने व अनुमान, वेन आकृत्या, रांगेवर आधारित प्रश्न, कालमापन, दिशा व अंतर ओळखणे, आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखणे, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, आकृत्यांची संख्या मोजणे, नंतर नातेसंबंधाची ओळख, तुलनात्मक प्रश्न, घड्याळ, निरीक्षण आणि आकलन इत्यादी घटकांवरती बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत प्रश्न विचारले जातात. आता पाहूया मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या विषयामध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले गेलेत किंवा विचारले जातात? वर्ण विचार, संधी, शब्दांच्या जाती, लिंग विचार, वचन विचार, क्रियापदांचे काळ, क्रियापदांचे अर्थ, प्रयोग, समास, शुद्ध शब्द, विरामचिन्हे, वाक्याचे प्रकार, वाक्यांचे रूपांतरण, वाक्य पृथक्करण, समानार्थी शब्द, महत्वाचे शब्द, शब्दांचे एका शब्दाचे अनेक अर्थ, सारखे वाटणारे शब्द, नंतर जोड शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, वाक्प्रचार, महत्वाच्या म्हणी, शब्द सिद्धी, नंतर अलंकार, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची पिल्ले, समूहदर्शक शब्द, मराठीतील टोपण नावे आणि लेखक व साहित्य. असा हा आपला पोलीस भरतीचा सिलेबस आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या परीक्षेचं स्वरूप आणि त्याचं संपूर्ण सिलेबस आपण इथे आता डिस्कस केलेलं आहे. या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क परिपूर्ण तयारी करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन. थँक यू फॉर वॉचिंग.